नमस्कार. जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आता हा ब्लॉग आपला बऱ्याच दिवसानंतर शूट होतो आहे. कारण असं की सध्या प्रॉब्लेम भरपूर चालू आहे. मुंबईच्या बुकिंग वगैरे आपल्याला अजिबात म्हणजे येतच नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आपण ब्लॉगिंग चालू केली त्याच्या आधी पण येत होत्या बऱ्यापैकी, शोधून सापडत होत्या. पण आता सध्या काय आपल्याला त्या बुकिंग सापडतच नाही, भेटतच नाही. पूर्ण प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे उरलेल्या 10% भेटत होत्या आपल्याला, तर त्या काय आपल्याला भेटत नाही. तर लास्टचा जो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर आपण लोकलला पण काम करत होतो, पण लोकलला काय झालं, आपण ब्लॉग वगैरे शूट केलेच नाही. तर त्यानंतर आता निर्णय असा घेतला की जरी आपण लोकलला काम करत असन तरी पण आपण ब्लॉग बनवायचा, जेणेकरून आपण जे काय करतोय ते इतर लोकांपर्यंत पोहोचत राहील. नुसतंच इंटरसिटी पण दाखवून फायदा नाही. लोकलला पण किती प्रमाणात काम आहे, किती तास काम करायला लागत आहे, किती प्रॉब्लेम फेस करायला लागतात ते पण याच्यातून आपल्याला दाखवता येईल. त्याच्यामुळं आपण लोकलचे पण ब्लॉग चालू करतो आहे. तर आजपासून निर्णय घेतला तो आपण की लोकलला जे काही काम करू आपण, तर रिअलमध्ये जेवढे लोकलला किती पैसे होतात तर ते आपण दाखवत जाऊ इतरांना. तर ठीक आहे, आज 20 तारीख आहे. संध्याकाळचे वाजले 5:30. आता लोकलला काम करताना आपण करणार आहे नाईटलाच, कारण डेला काम होत नाही. रेट पण डाऊन असतात डेला. तसे नाईटला तर बुकिंग नसतात, पण नाईटला आपण जे काही करतो त्या फक्त एअरपोर्टच्या बुकिंग करतो. मोजक्याच आपण 5 ते 6 बुकिंग करतो, पण त्यात आपले कसे नाही तर 2,500-3,000 हजार रुपये होतात. तर आजपासून तुम्ही बघत जा, इथून मी कसा बुकिंग वगैरे मारतो सर्व डिटेल तुम्हाला देत जाईन. तर चालेल, ठीक आहे. आता करतोय सुरुवात आपण. बघू आता इथून पुढली बुकिंग कुठली पडते आपल्याला, काय कसं नंतर अपडेट देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे DY पाटील बशी. आता रात्रीचे वाजले जवळपास 8:30. थोडं कामानिमित्त आपण थांबलो होतो, बुकिंग घेतल्या नव्हत्या. आणि ही रिझर्वेशनची बुकिंग आपल्याला भेटलेली आहे. कासारवाडीवरून पुणे एअरपोर्टची प्रीमियरची रिझर्वेशन आहे. 15 किलोमीटरला 545चा रेट दिलेला आहे. बुकिंग घेतल्या तर अशाच घेत जायच्या, त्याच्यामुळं काय होतं, परवडतं चांगलं आणि बुकिंग मारायला पण मजा येते, रेट वगैरे चांगला असेल तर. चालेल, आता निघतोय आपण कस्टमरला पिकअप लोकेशनकडं. तर पुढली अपडेट देतो मग ड्रॉप झाल्यावर. तर भावांनो, आपला एअरपोर्टला ड्रॉप झाला आहे. बुकिंगचं आज प्रमाण जास्त आहे का काय, बुकिंग वाजत आहेत सारखे कंटिन्यू. तर झालं असं की आपल्याला 3:45ची सकाळची एक रिझर्वेशन भेटलेली आहे. वाकडमधून परत पुणे एअरपोर्टची 22 किलोमीटरला 735 रुपये आहे काहीतरी. तर ठीक आहे, आता बघू कसं नियोजन होते. आता इथून तर जाऊन पहिले आपल्याला जेवण करायचं आहे, त्यानंतर बघू मग काय होते कसं. पुढली अपडेट देतो तुम्हाला. बघा आता हे बुकिंग घेऊन असं जंगलात यायला लागत आहे, काय करावा. तर आपल्याला एअरपोर्टमधून बुकिंग पडली होती हिंजवडी ब्लू रिचची सेडानची बुकिंग होती, त्याच्यामुळे रेट वगैरे भरपूर चांगला भेटला. 271 रुपये, सॉरी 671 का 72 रुपये काहीतरी भेटले. त्याच्यानंतर ड्रॉप झाल्यावर आपल्याला रॅपिडोला पडली. हे मारुंजीच्या जंगलात आलो आहे बघा. आता हे जंगल बघा, जंगल हायवेला होतो हे बघा. आता या अशा जंगलाकडे आलो आहे. तर एअरपोर्टची बुकिंग ब्लू रिजला घेऊन आलो आपण ती. त्याच्यानंतर झालं असं, आपल्याला रॅपिडोला वाजली एक ही मारुंजीची 6 किलोमीटरला काहीतरी 207 रुपये भेटले आपल्याला आता. पण ती बुकिंग उचलली आणि त्याच्यानंतर आपल्याला परत उबेरला वाजली होती पुणे एअरपोर्टची, ती पण उचलून ठेवली. काय करू म्हटलं, जावा का नाही. शेवटी उबेरची कॅन्सल करून टाकली. जाऊ द्या म्हटलं, आपल्याकडे आता अशी रिझर्वेशन आहे म्हटलं एक. तर त्याच्यामुळं मग ही घेऊन आलो आपण. तर बऱ्यापैकी आपला ड्रॉप मग हे पैसे आता झालेत चांगले, कारण ते जे नेले होते आपण पहिली कासारवाडीवरून त्याचे 550 रुपये भेटले. त्याच्यानंतर हे 672, आता 200 रुपये आणि एक रिझर्वेशनची बुकिंग फिक्स आहे आपल्याकडं. तर बघू आता काय होते. अजून रिझर्वेशनला तर आहे 3:45ची बुकिंग आहे, ती भरपूर टाईम आहे अजून. तर बघू आता काय होते. चालेल, मग पुढले अपडेट देतो तुम्हाला.
तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे जर आपण लोकलला जर काम जर केलं ना, तर फक्त एक डोक्याने काम करायला लागतं. आता पहिली बुकिंग आपण घेऊन आलतो रिझर्वेशनची, तर तिचा आपल्याला किती भेटले, 545 रुपये. एअरपोर्टवरून आता आपण हिंजवडीला जी घेऊन आलो ब्रुरिजला, तिचे भेटले आपल्याला 672 रुपये. त्यानंतर आत्ताची लोकल मारली 207च्या जागी कस्टमरने आपल्याला 220 रुपये दिले. प्लस आता आपल्याला रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन 745 रुपयाची आहे. अमाऊंट आपल्याला तेवढी टोटल भेटणार आहे, कारण आता झिरो कमिशन आहे सगळं. त्याच्यामुळं 745 रुपये म्हणजे साधारण 2100 रुपये होतात 4च बुकिंगमध्ये. त्याच्यानंतर सकाळी आपण घराकडली एखादी घेऊन जाणार आहे, तिचे तरी आपल्याला 300 रुपये तर मिनिमम भेटणारच आहे. म्हणजे 2500 रुपयाच्या घरात आपलं 5 बुकिंगमध्ये काम होते. गाडी पण जास्त नाही चालत. गाडी चालली तर आता सुरुवातीचे ते 20 किलोमीटर, 20 आणि हे 25 45, आत्ताचे 10 55 आणि ते 5 आता MT गेलं समजा 60 70 80 90 100. 100 किलोमीटर गाडी चालते 2500 रुपये होतात. म्हणजे आपल्याला जे मीटरचा जो रेट आहे 25 रुपये किलोमीटर, त्या हिशोबाने आपल्याला रेट निघतोय. हाय लोकलला पण धंदा, पण व्यवस्थित करायला लागतोय. आता काय होते, दिवसा तर आपल्याच्याने कामं होत नाही, त्याच्यामुळं आपण नाईटलाच काम करतोय. आणि ते पण लोकलला काम नाही होत आपल्याच्याने, पण आता पर्याय नाही दुसरा. इंटरसिटीचे सगळे सेटअप जे आलेत, त्या सेटअपमुळं सगळे प्रॉब्लेम झालेत. बुकिंग काय आता येतच नाही अजिबात. त्याच्यामुळं नाईलाजाने आपल्याला आता करावंच लागतंय. पण तरी पण जर मनापासून केलं, आता मी माझं वैयक्तिक सांगतो, मनापासून मी जर संध्याकाळी 4 ते 5 वाजता जर गाडी चालू केली, तर 3,500 ते 4,000 रुपये तर कुठं नाही. सकाळी 8-9 वाजेपर्यंत जरी केलं तरी. आणि मी मारताना फक्त जरी लोकल केलं ना, मी एअरपोर्ट बुकिंगच मारतो, कारण मला बाकीच्या बुकिंग आवडत नाही. तरी पण होतात बऱ्यापैकी पैसे. आता आधी सुरुवातीला केलेले आहे ना आपण लोकल, तर त्यावेळेस आपले 3-3 हजार रुपये आपण 12 तासाच्या आत केलेले. फक्त संध्याकाळी एवढंच आहे की आपल्याला जास्त वेळ बुकिंगची वाट बघायला लागते, पण रस्ता मोकळा राहतोय, त्याच्यामुळं काय वाटत नाही. पैसे वगैरे चांगले भेटतात. आणि एअरपोर्टची बुकिंग आहे जी रात्रीची असते, तिला अमाऊंट आपल्याला चांगलीच भेटते. साधारण 20 किलोमीटर जरी असेल तरी 450-500 रुपये भेटतातच. तर चालेल, ठीक आहे, बघू आता आपण पुढं कसं होतंय काय, देतो अपडेट मग. रिझर्वेशनची बुकिंग न्यायला आलतो कस्टमरच्या लोकेशनला. आता हे बघा, आपल्याला मॅपला किती दाखवते, 160 मीटर हा बॅक गेट दाखवते. आता बॅक गेटने लोकेशन दाखवले. आता मॅडम म्हणतात बॅक गेटला एंट्री नाही, आता फ्रंट गेटने या. आता डायरेक्ट हॉटेल टिपटॉपला जायचं आणि तिकडून परत घुसायचं. हे अशी लफडी, काय करावं आता. बघू, चला जाऊ आता, कस्टमरला पिकअप वगैरे करतो. एअरपोर्टला गेलो की बघू आता कोणत्या बुकिंग पडतात काय कसं. चालेल, ठीक आहे, मग पुढले अपडेट देतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्रीची आपण जी बुकिंग एअरपोर्टला घेऊन आलतो, रिझर्वेशन जी होती वाकडवरून, ती घेऊन आल्यानंतर काय बुकिंग वाजत होत्या, पण रेट एवढा थर्ड क्लास होता. आता सगळ्यांना माहिती आहे सकाळी रेट कसा होतोय ते. त्याच्यानंतर जे झोप लागली, डायरेक्ट आता वाजलेत 10. आता उठलोय आपण, फ्रेश वगैरे झाले, तोंड वगैरे धुतले. आता बघू घराच्या साईडची बुकिंग पडती का नाही. भेटन, कारण 4 दिवस झाल्यात घराकडच्या साईडची बुकिंग भेटायला लागलेली आहे. बघू आता आज काय होते. चालेल, बघू मग पुढले अपडेट देतो मग घरी गेल्यानंतर. तर मित्रांनो, एअरपोर्टला सकाळी आपल्याला काही बुकिंग पडली नाही, त्याच्यामुळं आपण आलो आता MT डायरेक्ट भोसरीला. नाश्ता वगैरे केला. आता वाजलेत जवळपास 12:30. आता काय सकाळी झोपल्यामुळं आता काही झोप नाही येणार. हो, आता थोडी कामं आहे, जरा मित्र येतोय त्याच्यासोबत जायचं बाहेर. तिकडे जाऊन कामं वगैरे झाली की मग काही नंतर आंघोळ वगैरे करून नंतर आपलं
रोजच्या कामाला परत संध्याकाळी सुरुवात करू. मुंबईच्या बुकिंगचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. बुकिंगच कमी झाल्यात का काय झाले काही समजत नाही. अक्षरशः फार 10 ते 12 दिवस झाल्यात मुंबईला गेलो नाही मी. बुकिंग भेटतच नाही. काय विषय आहे काही समजत नाही. ठीक आहे, आता बघू. लोकल तर करायलाच लागणार, आता पर्याय नाही शेवटी दुसरं आपल्याकडं. कारण रोज रोज जर असं कंटिन्यू 10 आणि 12 दिवस जर बसलो तर मग काय फायदा नाही. कारण आता रिसेंटली शेवटचे बरेच दिवस झाले की आपण जात नव्हतो, बुकिंग पडत नव्हते, ते लोकल करत नव्हतं, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते. तर बघू आता काय होते कसं. लोकलला केलं तर नाईटलाच करायचं. कारण बऱ्यापैकी काय होतं, एक मोजक्या बुकिंग जरी केल्या ना, 5 ते 6 बुकिंग जरी झाल्या तरी आपले 3-3.5 हजार पेक्स होतात. आता मला जर सकाळी मी आलो ना, माझा एअरपोर्टला ड्रॉप झाला 5 वाजता, त्यावेळेस जर मला परत एक 7 वाजताची रिझर्वेशन जर PCMC किंवा बानेर वगैरे तिकडून जर भेटली असती ना, कारण सकाळच्या रिझर्वेशनला रेट भरपूर टाईट राहतो. जवळपास 600-700 रुपये भेटतात. ती जर भेटली असती तर इकडून जाताना 300 रुपयांनी जरी घेऊन गेलं, भले परवडत नाही आपल्याला 25 किलोमीटर 300 रुपयांनी घेऊन जायला, पण पर्याय नसतो. कारण तिकडून येताना जर आपल्याला 600-700 रुपये भेटत असेल तर मग जाऊन येऊन आपल्याला ते कवर होऊन जातं. तर पण ती काही भेटली नाही. तर मग चालू आहे असंच, आता रेग्युलर इथून पुढं असंच करायचं. जर मुंबई नाही भेटली संध्याकाळची तर आपलं मग सकाळी रेग्युलर आपलं सकाळपर्यंत लोकल मारायची. कसे नाही तर 2,500-3 हजार रुपये जरी झाले तरी आपला हप्ता जातो जवळपास 18 ते 20 हजाराच्या घरात. तर ठीक आहे, चालेल. बघू मग आता कसं होतं आहे काय. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपवतो आहे. तर आता नंतर पुढं मी एक व्हिडिओ अपलोड करतो आहे की मागं मी जे रील वगैरे टाकली त्याच्यात बोललो होतो की ते जे ॲप्लिकेशन आहे, जे चुकीचे फाईन पोलिसांनी मारलेले ते रिमूव्ह कसे करायचे. आता त्याबद्दल मी आता व्हिडिओ बनवणार आहे. आज जर मला टाईम भेटला तर आज बनवतोयच मी. तर आज झाला तर उद्या येईन, नाहीतर मग परवा 100% तो व्हिडिओ येईल. त्याच्यात पूर्ण डिटेल सांगतो ज्यांना चुकीचे फाईन जे पडलेले आणि चुकीचे म्हणजे कोणत्या प्रकारचे पडलेले रिमूव्ह होतील. तर त्याचं एक उदाहरण मी वैयक्तिक माझा जो एक फाईन आहे ना, तो मी खास त्याच्यासाठी ठेवलेला आहे. तर तो फाईन मी क्लिअर करून दाखवतो आणि मग तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सांगतो सगळं. तर चालेल, ठीक आहे. आपल्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, इंस्टाच्या ID ला फॉलो करा. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय.